आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात। राज्यातील विविध मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार। नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। जेजुरीगड रोषणाईनं निघाला नाहून। रोषणाईची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। बीडच्या अंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ। 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल होण्याची शक्यता। मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई। विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात। दर्शनासाठी विदर्भातील लाखो भाविक करतात गर्दी। यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात। देखावे पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यातील भाविकांची गर्दी। यावर्षी जिल्ह्यात 2871 दुर्गोत्सव मंडळ मूर्ती स्थापना करणार। पालघरच्या दापोली गावातील रेणुका मंदिरात महिलांकडून सजावट। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ। हातातोंडाशी आलेली भात शेती परतीच्या पावसात पुन्हा भिजली। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस। सोयाबीन कापूस पिकांचं नुकसान। अहमदनगर शहरासह परिसरात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन। बाळापूर तालुक्यातील जोगलखेड टी पॉइंटवर समाधी आंदोलन। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून मवियात रस्सीखेच। काँग्रेसकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असतानाच ठाकरे गटही या जागेसाठी आक्रमक। भाजप आमदार संतोष दानवेंविरोधात भोकरदन मतदारसंघात मवियामध्ये रस्सीखेच। शरद पवारांकडे असलेल्या या मतदारसंघावर ठाकरे गटानं केला दावा। उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी केली दावेदारी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा जागेवरून मवियात बिघाड। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग काँग्रेस पक्षाकडून इच्छुक। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची 5 तारखेला बीडमध्ये रॅली। तर आरपीआय गटाकडून केज विधानसभा मतदारसंघावर दावा। रंग बदलणारा विशाल सरडा असा उल्लेख करत संजय काका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका। विशाल पाटील यांनी संजय काकांवर केली होती टीका। वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा ओएफबी टेक प्रा लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार। वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणूक। सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को टीमकडून हवाई पाहणी। सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते येवल्यात शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण। मंत्री छगन भुजबळांच्या संकल्पनेतून साकारली शिवसृष्टी। अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातल्या पोपटखेड गावात कत्तलीसाठी जाणारे 26 गोवंश पोलिसांनी जप्त केले। वनविभाग चौकीचं गेट तोडून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला। अलिबागमध्ये पर्यटक महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या। कुरुळ हॉटेलमधील घटना। मृत्यूस कुणीही जबाबदार नसल्याची मृत महिलेची चिठ्ठी पोलिसांच्या हाती।
चंद्रपूरच्या कोपरना शहरात शाळकरी मुलीवर बलात्कार प्रकरणी शिक्षक आणि कोपरना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल लोडे याची पक्षातून हकालपट्टी. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी दिलं निष्कासित केल्याचं पत्र. सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात. गाडी खांबाला धडकल्याने घडला अपघात. अपघातात शुभम गुप्ता जखमी. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. बीड शहरात पुन्हा चोरट्यांचा सुळसुळाट. शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद. चोरट्यांना रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान. काळ्या फिती बांधून ओबीसी समाजाची पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं. माजलगावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा केला निषेध. हाकेंना संरक्षण देण्याचीही केली मागणी. सोलापूरमध्ये कोळी समाजाचे उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी. मागील 8 दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीनं एसटी दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.